काय नाही होईल. अगदी छोटीशी पार्टी आम्ही अरेंज केलेली आहे, एकदम छोटीशी पार्टी. आणि आम्ही स्वतः सगळे कुक आहोत. इथे महेश चितले आहेत आणि सर्वात आमचे अनुभवी आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्वात मोठे कार्यकर्ते आहेत प्रकाश सोनवणे साहेब आहेत. राजेश सोनवणेसुद्धा इथे आहेत. आणि आम्हाला पाहुणा लाभला ते पप्पू म्हणून ज्या नावाने ते ओळखले जातात, कोणवरून आलेत, ते सुद्धा आमच्यासाठी वेळ त्यांनी काढलेला आहे. ते सुद्धा या पार्टीमध्ये सामील झाले. पार्टी छोटीशी आहे साहेब, हे सगळं छोटं. आम्ही बघा ते महेश चितले कधी त्यांनी स्वतः मच्छी बनवलेली नाही, परंतु हा प्रयत्न फार मोठा आहे मच्छी बनवण्याचा. हा अनुभव, या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे आपण कधीतरी आपल्याला हे शिकता आलं पाहिजे. आणि हे सगळं आमच्यासाठी नवीन आहे. सगळं नवीन आहेत कारगिर. आता आम्ही इतका भात, सोनवणे साहेबांनी इतका सुंदर भात बनवला ना की एखाद्या लेडीजला जमणार नाही. आणि आता मच्छी फ्रायचा का सुरू आहे. बघ हे प्रकाश सोनवणे आहे हे. जाल कसं आलं काय करणार सांगा. नाही, तो वरती तेलावर आला ना, तेल खाली पडला थोडं. तडका मच्छी फ्राय म्हणतात त्याला. पेस्ट मग पेस्ट बनायला पाहिजे. काय करू शकतो, एवढा काय विषय नाही. पाणी टाकायचं. कर ही एक जाऊ दे. बाया काय करणार. अंगठ्या मच्छीत ना जाता कामा. शांत होऊ दे जरा, तवा जास्त गरम झाला. मच्छीतला आपण कुठल्या ठिकाणी आलेलो आहोत. सारसई. सारसई. आम्ही सारसई या ठिकाणी आलेलो आहोत. आणि कोणाच्या म्हणजे ओळखीवर आलो आपण. राजेश सोनवणे. अच्छा, राजेश सोनवणेच्या ओळखीवर आम्ही आलो. सारसई. कोणाचा फार्म हाऊस कोणाचा. विजय मुरकुटे यांच्या फार्म हाऊसवर आम्ही आलेलो आहोत. उद्योजक मुरकुटे साहेब यांच्या फार्म हाऊसवर आलेलो आहोत. आणि आम्हाला पाठबळ मिळालेले तिथं पप्पूजी हे पप्पू कालानीचे खास. आणि आम्हाला अजून एक सहकारी लाभले ते आदरणीय प्रकाशजी सोनवणे साहेब. आणि मी आत्ताच म्हटलं राजेश सोनवणे यांच्या ओळखीवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि बघा सुंदर असं पार्टीचं नियोजन झालं. आमचं भात वगैरे आम्ही मटण खाणार आहोत. मटण चाप वगैरे आम्ही आणलेले आहेत. सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी